मिरजेतील इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमच्या इंधन डेपोतून सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा केला जातो. मात्र मुंबईहून होणाऱ्या इंधन पुरवठ्यात घट झाल्याने मिरजमधील साठ्यावर ताण निर्माण झाला असून डेपोबाहेर टँकरच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे पंपावर पेट्रोल आणि डिझेलची कमतरता भासू लागली आहे. मिरज रेल्वे स्थानकाजवळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम डेपोतून दररोज मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा केला जातो. इंडियन ऑइल डेपोतून दररोज सुमारे 125 टँकर तर भारत पेट्रोलियम डेपोतून सुमारे 150 टँकरद्वारे सरासरी 4 लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो. दोन्ही डेपोत सुमारे 4 कोटी लिटर इंधन साठवणुकीची क्षमता आहे. मुंबईहून रेल्वेद्वारे इंधन आणले जाते आणि 4 जिल्ह्याला वाटप केले जाते. तर यावेळी इंडियन ऑइल डेपोतील कोणताही अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाही. मात्र जिल्हा प्रशासनाकडून इंधन ऑइलची कोणती टंचाई नसल्याचे सांगली जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. डिझेल आणि पेट्रोल आणि घरगुती गॅसबद्दल कोणतेही तुटवड्याबद्दलची माहिती, प्राधिकृत माहिती, अधिकृत अशी काही माहिती शासनाकडून प्राप्त नाहीये आणि कोणतेही पेट्रोल पंपधारक किंवा गॅस एजन्सीकडून सुद्धा तुटवड्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाहीये. सद्यस्थितीत जरी अनधिकृतपणाने कोणी ते अवस्था किंवा हे जे पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचे वितरणीकरणमध्ये जर काही चूक झाल्या असतील किंवा गैरव्यवहार झाले असेल किंवा कृत्रिम तुटवडा जर निर्माण केला गेला असेल त्याची आम्ही माहिती घेतो. त्यांच्यावर कडक कारवाई शासनाच्या वतीने आम्ही करणार. पेट्रोल पंप सील करणार आम्ही त्याचे जे काही पेट्रोल पंप किंवा याच्यामध्ये जे गैरव्यवहार जर झाले असतील किंवा त्याच्यामध्ये जर जाणीवपूर्वक जर हे सगळे थांबवला गेले असेल ते कारवाई, त्याच्याबद्दल आम्ही चौकशी करणार. चौकशी आणि जर दोषी सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. साठा म्हणजे फार कमी झाले आता, कारण आता शासनाने नियम फार स्ट्रिक्ट केलेला आहे. आता वैयक्तिकरित्या अप्लाय करायचे आणि त्यांना त्यांची मोबाईल अधिकृत मोबाईल नंबरवर ओटीपी गेल्यानंतरच त्यांना तो एलपीजीचे सिलेंडर नमूद होतात. आणि आमच्याकडे जे सगळे एजन्सी आहे त्यांच्याकडेही अधिकृतपणे त्यांची लायसन्स असते. तर ते रस्त्यामध्ये जर आढळला आणि लायसन्स जर नाही आढळला त्याच्यामध्ये तो वाहतुकांवर सुद्धा कारवाई होऊ शकते. अशी प्रकारच्या म्हणजे पोलीस विभागानं सुद्धा एसपी साहेब पण होते त्या दिवशी मीटिंगमध्ये. वाहतूक पोलीस विभाग, महसूल अधिकारी, पुरवठा विभाग सगळ्यांना स्ट्रिक्ट सूचना आहे. अशा प्रकारचे गैरव्यवहार कुठेही आढळल्यास त्याला बिलकुल खपून घेणार नाही आणि त्यांच्यावर प्रशासकीय दृष्टीने कायद्यानुसार योग्य ते योग्य कठोर कारवाई केली जाईल. ते कारवाई त्याच्याबद्दल 2-3 अशी जे निदर्शनास आले होते आमचे पुरवठा अधिकारी स्वतः, त्यांनी पण त्या ठिकाणी कारवाई झालेली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी स्वतःहून त्याच्यामध्ये त्यांच्या टीममार्फत ते कारवाई झालेली आहे. अजूनही जे काही तक्रार आमच्याकडे प्राप्त होत आहे ते डेली बेसिसवर तक्रार कुठून जर प्राप्त होत आहे तर ते आम्ही स्वतः फोन करून समन्वय साधून त्या ठिकाणी तक्रारीचे निराकरण केलं. नागरिकांनी एक तर शासनाची पोर्टल आहे तिकडे पण करू शकतात. डायरेक्ट माझ्या नंबर मला वाटते सगळ्यांकडे आहे, तिकडे मेसेज पण आपण टाकू शकतो. जिल्हा पुरवठा अधिकारीचे पण नंबर आहे, त्यांच्याही मेसेजवर किंवा मोबाईलद्वारे त्यांना संपर्क साधता येईल. आवश्यकतेप्रमाणे आपण कुठेही जे नियरेस्ट जे अधिकारी गव्हर्नमेंटचे आहे, जे जबाबदार अधिकारी आहे, संबंधित प्राधिकारी त्यांच्याकडे जे हरकत आपण नोंदवू शकतात. ग्रामपंचायती, तहसील ऑफिस, प्रांताधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकाचे जे ऑफिस आहे, कोणतेही ऑफिस, शासकीय प्राधिकृत जे काही ऑफिस आहे आपण तिकडे जाऊन आपण तक्रार नोंदवू शकतात. त्याच्याबद्दल कारवाई शासन करण्यासाठी. बहुतांश पंप बंद आहेत, यामुळे थेट शेती नाही तसं जर काही हे असेल, जर माहिती असेल आम्ही नाही त्याच्यामध्ये 2-3 विषय आहे. त्याच्यामध्ये जर समजा इतर कोणतेही कारणास्तव जुन्या काळापासून जर काही पंप त्यांची काही अंतरीण कारणास्तव ते खाजगी कंपनीने बंद केले असेल त्याच्याबद्दल मला टिप्पणी करता येत नाही. पण तुटवडा हा कारण दाखवून प्राधिकृत पेट्रोल पंप जर बंद केले असेल त्यांच्यावर कारवाई 100% होणार आहे. पण ते अगोदर त्यांची एक माहिती जर आम्हाला प्राप्त झाली नेमका कोणते पंप याच्याबद्दल ते त्याच्या माहिती देत आहेत, आम्ही चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार. सांगली जिल्ह्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे तुटवडा किंवा हे होऊ देणार नाही. फक्त मला सांगलीकरशी एक विनंती राहील की आपण कोणतेही अफवाचे बळी न पडता आपण जे आहे हे स्टोअर करण्याची जी एक आहे पद्धत ते आपण करू नका. कारण हे पॅनिक जर एकदा क्रिएट झाले तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये तो पॅनिक पसरतात आणि त्याच्यामुळे कृत्रिम तुटवडा हे निर्मिती होतात. त्याच्यामुळे कोणतीही कमतरता नाहीये. आपल्या जेवढ्या आवश्यकता आहे आणि कारण शासनाची धोरण जसे आहे त्याप्रमाणे आपण हे सगळे जे सार्वजनिक सुविधा आहे त्याचे लाभ आपण घेऊ शकतात. एक टँकर सुरू झालेला आहे.